क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळा क्रिकेट खेळल्यानंतर मित्रांसोबत पोहायला गेलेल्या युवकाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू। देवळा तालुक्यातील महाल पाटणे येथे गुरुवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे। क्रिकेट खेळल्यानंतर मित्रांसोबत गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय युवकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कल्पेश बाबाजी भांडोरे वय 19 हा गुरुवारी दुपारच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता। खेळ संपल्यानंतर उष्णतेमुळे सर्व मित्र महाल पाटणे येथील गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते। एवढी पोहत असताना कल्पेश अचानक खोल पाण्यात गेला आणि काही क्षणातच मित्रांच्या नजरेआड झाला। घटनेनंतर मित्रांनी आरडाओरड करत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बराच वेळ शोध घेऊनही त्याचा काहीच पत्ता लागला नाही। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। परिसरात मोठी गर्दी झाली होती। मालेगाव अग्निशमन दलालाही तातडीने पाचारण करण्यात आले। दरम्यान देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विनय देवरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। अग्निशमन दलाने नदीपात्रात शोध मोहीम राबवून अखेर कल्पेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला। त्यानंतर मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला। तेथे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। कल्पेशच्या निधनामुळे महाल पाटणे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे कल्पेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे सांगितले जात आहे। कुटुंबाचा तरुण आधार हरपल्याने आई वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।